महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। गोदाकाठावर भक्ती, आकाशात पतंगाची उधळण। नाशिकमध्ये मकर संक्रांत उत्साहात साजरी। सूर्याच्या उत्तरायण प्रवासाच्या शुभारंभाचे प्रतीक असलेला मकर संक्रांत सण नाशिक शहरात धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकोप्याच्या भावनेतून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच शहरात सणाचे मंगलमय वातावरण अनुभवायला मिळाले। गोदावरी नदीवरील रामकुंड, कपिलधारा व पंचवटी परिसरात भाविकांनी पवित्र स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले। मंदिरामध्ये विशेष पूजा, अभिषेक, भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेला होता। मकर संक्रांतीचे आणखीन एक प्रमुख आकर्षण असलेला पतंगोत्सव नाशिककरांनी मोठ्या आनंदात साजरा केला। शहरातील विविध भागातील गच्च्या, मोकळी मैदाने आणि रस्त्यांवर लहान थोर तरुण तरुणी व बालकांनी रंगीबिरंगी पतंग उडवत उत्सवाचा जल्लोष केला। निळ्या आकाशात उडणाऱ्या विविध आकारांच्या पतंगांनी नाशिकचे आकाश रंगून गेले होते। या सणानिमित्त घराघरात तिळगुळ घ्या, गोड गोड बोला या परंपरेनुसार तिळगुळ, गुळाच्या वड्या व लाडू वाटण्यात आले। लहान मुली पारंपरिक साडी परिधान करून घराघरात तिळगुळ वाटत मोठ्यांचे आशीर्वाद घेताना दिसून आल्या। प्रत्येक घरासमोर रांगोळीची सुंदर आरास करण्यात आली होती। महिलांसाठी हळदी कुंकू, वाण वाटप तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। धार्मिकदृष्ट्या पुण्यदायी मानल्या जाणाऱ्या मकर संक्रांतीला दान, धर्म, पवित्र स्नान व सत्कर्मांना विशेष महत्त्व आहे। या दिवशी पितरांना घास टाकण्याची प्रथा पाळली जाते। घराघरात पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो। तीळ व गुळाच्या सेवनामुळे आरोग्य लाभते, तर पतंग उडवण्यामधून आनंद, स्वातंत्र्य आणि नव्या आशेचे प्रतीक साकारले जाते। एकूणच गोदावरीच्या काठावरची भक्तिभावना आणि आकाशात उडणाऱ्या रंगीबेरंगी पतंगांचा उत्साह यामुळे नाशिकमधील मकर संक्रांत हा सण श्रद्धा, परंपरा, आनंद आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम ठरला असून नागरिकांच्या स्मरणात कायम राहणारा उत्सव ठरला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, नाशिक।